जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला तर आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, बंगालच्या उपसागरात दितवा नावाचे एक चक्रीवादळ तयार झालं आहे व याचा फटका श्रीलंका या देशाला बसला. या चक्रीवादळामुळे श्रीलंकेत पूर आणि भूस्खलन होऊन 150 पेक्षा अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बरं, आपल्याला या प्रश्नात काय सांगायचंय, तर या चक्रीवादळामुळे संकटात सापडलेल्या श्रीलंका या देशाला मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवलं, हेच आपल्याला यात सांगायचंय. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच भारताने सागरबंधू हे ऑपरेशन राबवलं आहे. हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. येणाऱ्या प्रत्येक एक्झाममध्ये आपल्याला हा प्रश्न पाहण्यास मिळेल. लक्षात ठेवा, श्रीलंका या देशाला मदत करण्यासाठी भारताने सागरबंधू हे ऑपरेशन राबवलं. या ऑपरेशन अंतर्गत श्रीलंकेला मदत साहित्य पाठवण्यासाठी भारताने INS विक्रांत, INS उदयगिरी व IAF C-130J या विमानाचा उपयोग केला. आणि हे जे दितवा चक्रीवादळ आहे, याचा परिणाम तामिळनाडू, आंध्र प्रदेश व पॉंडिचेरी या भारतीय प्रदेशावर देखील होईल. बरं, सगळी आपण माहिती पाहिली, पण एक्झाममध्ये जर आपल्याला असं विचारलं की बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला दितवा हे नाव कोणत्या देशाने दिलं, तर हे नाव येमेन या देशाद्वारे देण्यात आले. याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण ऑपरेशन पार पडले होते. यात इस्रायल व इराण युद्धामुळे इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंधू राबवलं होतं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोद्वारे बेकायदेशीर ड्रग्ज तस्करी थांबवण्यासाठी ऑपरेशन मेडमॅक्स राबवण्यात आलं. स्वतःला संत म्हणून जनतेची फसवणूक करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यासाठी उत्तराखंड राज्याद्वारे ऑपरेशन कालनेमी राबवण्यात आलं. भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षणासाठी ऑपरेशन ऑलिव्हिया राबवलं. डिजिटल अटक किंवा सायबर गुन्ह्याविरुद्ध CBIद्वारे ऑपरेशन चक्र 5 राबवण्यात आलं. म्यानमारमधील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी ऑपरेशन ब्रह्मा, तर हरवलेल्या महिला आणि मुलांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांद्वारे ऑपरेशन शोध राबवण्यात आलेला आहे. आता हा प्रश्न पहा. पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या 60व्या अखिल भारतीय परिषदेचं अध्यक्षपद कोणी भूषवलं? तर ही जी पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांची 60वी अखिल भारतीय परिषद आहे, याचं अध्यक्षपद आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषवलं आहे. आणि या परिषदेचं उद्घाटन कोणी केलं असं जर विचारलं, तर या परिषदेचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते 28 नोव्हेंबर रोजी करण्यात आलं. ही परिषद 28 ते 30 नोव्हेंबर अशी 3 दिवस छत्तीसगड राज्यातील रायपूर या शहरात पार पडली. या परिषदेची थीम काय होती, तर विकसनशील भारत सुरक्षा परिणाम अशी या परिषदेची थीम होती. पुढील प्रश्न, इंटरपोलचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता इंटरपोलचे नवे अध्यक्ष म्हणून लुकास फिलिप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इंटरपोलविषयी थोडक्यात सांगायचं झालं तरी जगभरातील पोलिसांमध्ये सहकार्य संबंध प्रस्थापित करण्याचं कार्य करते. लुकास फिलिप यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असेल, तर यांचा कार्यकाळ 4 वर्षाचा असेल व ते या पदावर 2029 पर्यंत कार्य करतील. आणि लुकास फिलिप कोणत्या देशाचे आहेत, तर ते फ्रान्स या देशाचे आहेत. आणि या इंटरपोलचं मुख्यालय सुद्धा फ्रान्स या देशातच स्थित आहे. फ्रान्समध्ये कुठे, तर फ्रान्समधील लिओन येथे या इंटरपोलचं मुख्यालय आहे. आणि या इंटरपोलचं फुल फॉर्म सांगायचं झालं तर इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन असं याचं फुल फॉर्म आहे व 195 देश याचे सदस्य आहेत. व याचा मोटो काय, तर कनेक्टिंग पोलीस फॉर अ सेपर वर्ल्ड असं याचा मोटो आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो, डेफ ऑलिम्पिक 2025चं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर ही जी डेफ ऑलिम्पिक आहे, याचं आयोजन जपान या देशामध्ये करण्यात आलं होतं. याच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येत आहे की ही जी डेफ ऑलिम्पिक आहे, ही कर्णबधीर, ऐकू न शकणाऱ्या व कमी ऐकू येणाऱ्या खेळाडूसाठीची एक स्पर्धा आहे व यंदा याच्या 25व्या आवृत्तीचं आयोजन जपानमधील टोकियो या शहरात करण्यात आलं. ही स्पर्धा 15 ते 26 नोव्हेंबर दरम्यान पार पडली व या स्पर्धेत भारताने 9 सुवर्ण, 7 रौप्य व 4 कांस्य पदकांसह एकूण 20 पदक पटकावले आहेत. बरं, या स्पर्धेची पहिली आवृत्ती कधी पार पडली, तर 1924 मध्ये या स्पर्धेची पहिली आवृत्ती पार पडली. म्हणजेच 2024 मध्ये या स्पर्धेने आपले 100 वर्ष पूर्ण केले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन,
इंडियन ऑफ द इयर 2025 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? कोणता पुरस्कार आहे? तर इंडियन ऑफ द इयर व यंदाच्या या पुरस्काराने जय शहा यांना सन्मानित करण्यात आला आहे. जय शहा यांना इंडियन ऑफ द इयरमधील उत्कृष्ट कामगिरी श्रेणी अंतर्गत हा पुरस्कार देण्यात आला व हा पुरस्कार त्यांना कशासाठी देण्यात आला? तर क्रिकेट प्रशासनातील त्यांच्या परिवर्तनकारी नेतृत्व, महत्त्वाच्या सुधारणा आणि महिला क्रिकेटच्या उदयात त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. जय शहा यांनी 2019 ते 2024 पर्यंत BCCIचे सचिव म्हणून कार्य केलं व ते सध्या ICCचे अध्यक्ष म्हणून कार्य करत आहेत. याआधी काही महत्त्वपूर्ण पुरस्कार देण्यात आले ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. पहिला RK लक्ष्मण उत्कृष्टता पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर आमिर खान यांना हा पुरस्कार देण्यात आला. 2024च्या तानसेन पुरस्काराने पंडित राजा काळे यांना सन्मानित करण्यात आलं. जागतिक शांतता आणि सुरक्षा नेतृत्व पुरस्काराने श्री श्री रविशंकर, 2025चा मनोहर पर्रिकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार साई गौतम गोपाल कृष्णन, पेट्रियट ऑफ द इयर मेलेनिया ट्रम्प, प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार विनोद शिरसाट, तर युकेचा हिल्स मेलेनियम पुरस्कार हा ए बालसुब्रमण्यम यांना मिळाला आहे व हा पुरस्कार मिळवणारे ए बालसुब्रमण्यम हे पहिलेच भारतीय ठरलेत. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांचे नुकतेच वयाच्या 68व्या वर्षी निधन झाले, तर ते कोण होते? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग हे एक प्रसिद्ध कवी होते व आता वयाच्या 68व्या वर्षी अमरावती येथे त्यांचं निधन झालं. त्यांनी वर्तमानपत्रात देखील लिखाण केलं आहे व त्यांचा एक स्तंभ खूप लोकप्रिय होता आणि त्या स्तंभाचं नाव सुद्धा आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. तर नोट करून घ्या, मिर्झाजी कहीन या नावाने ते वर्तमानपत्रात स्तंभ लिहित. त्यांना एक टोपण नाव सुद्धा होतं, मिर्झा एक्सप्रेस या टोपण नावाने ते ओळखले जात व त्यांचे 20 काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. पुढील प्रश्न. सरस आजीविका या मेळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? कोणता मेळा आहे? तर सरस आजीविका व याचं उद्घाटन शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते करण्यात आलं. शिवराज सिंह चौहान हे कोणते मंत्री आहेत? तर ते ग्रामीण विकास मंत्री असून त्यांच्या हस्ते 29 नोव्हेंबर रोजी सरस या मेळ्याचं उद्घाटन करण्यात आलं आणि हा मेळा कधीपर्यंत चालेल? तर याचं आयोजन 8 डिसेंबरपर्यंत चालणार आहे व यंदाच्या या सरस आजीविका मेळ्यात हरियाणा, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, केरळ, आसाम, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा व गुजरात ही राज्ये देखील सहभागी झाली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर आता महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून राजेश अग्रवाल यांनी पदभार स्वीकारला आहे. याआधी महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण होते? तर राजेश कुमार मीना हे महाराष्ट्राचे मुख्य सचिव होते. ते 30 नोव्हेंबर रोजी निवृत्त झाल्यानंतर 1 डिसेंबरपासून राजेश अग्रवाल यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे. राजेश अग्रवाल हे 1989च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी आहेत व ते याआधी केंद्र सरकारच्या दिव्यांग खात्याच्या सचिवपदी कार्यरत होते आणि आता ते महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कधीपर्यंत कार्य करतील? तर 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत ते महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कार्य करतील. आता हा प्रश्न पहा. अलीकडेच कोणत्या देशाने पाकिस्तानमधील आपला दूतावास बंद करण्याची घोषणा केली? तर नुकतंच आता फिनलँड या देशाने पाकिस्तानमधील आपला दूतावास बंद करण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानसहच अफगाणिस्तान आणि म्यानमार या देशामधील दूतावास सुद्धा बंद करण्याची घोषणा फिनलँड या देशानं केली. या देशातील दूतावास बंद करण्यामागचं कारण काय? तर या तिन्ही देशात राजकीय परिस्थिती अस्थिर आहे आणि येथील मर्यादित आर्थिक प्रॉफिटमुळे आता फिनलँडने या तिन्ही देशामधील आपले दूतावास 2026 मध्ये बंद करण्याची घोषणा केली. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक एड्स दिन आहे हा दरवर्षी 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो व हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला? तर 1988 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला. यंदाची या दिनाची थीम नोट करून घ्या. ओव्हरकमिंग डिस्रप्शन ट्रान्सफॉर्मिंग द एड्स रिस्पॉन्स अशी या वेळेसची या दिनाची थीम आहे. एड्सचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम असं याचं पूर्ण स्वरूप असून हा HIV या विषाणूमुळे होतो आणि हा HIVचा विषाणू काय करतो? तर आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशीपैकी T4 लिम्फोसाइटवर हल्ला करतो व भारतात पहिला एड्स रुग्ण कधी आढळला? तर 1986 साली मद्रासमध्ये भारतात पहिला रुग्ण आढळला व जगात सर्वात जास्त रुग्ण कोणत्या देशात आहेत? तर दक्षिण आफ्रिका या देशात
सर्वाधिक एड्स रुग्ण आहेत. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं आयोजन भारतातील कोणत्या शहरात करण्यात येईल? तर 2030मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं आयोजन अहमदाबाद या शहरात करण्यात येणार आहे. मित्रांनो, 2010 नंतर भारतात पहिल्यांदाच या स्पर्धांचं आयोजन होणार आहे. 2010मध्ये या स्पर्धा नवी दिल्लीत पार पडल्या होत्या. तर आता 2030मध्ये या स्पर्धा गुजरातमधील अहमदाबाद या शहरात पार पडतील. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. आशिया पॉवर इंडेक्स 2025मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.